सगळ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज आपल्याकडे प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर धनश्री ताई आले आहेत. डॉक्टर धनश्री साने. एक शेर आठवतो अथर नादिरचा की देखो तो हर एक रंग से मिलता है मेरा रंग. देखो तो हर एक रंग से मिलता है मेरा रंग. सोचो तो हर एक बात है औरों से जुदा भी. ताई, मी आपलं हृदयापासून स्वागत करते आणि सुजाताताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. आज संत लल्लेश्वरींवर ताई आपल्याशी संवाद साधणार आहेत. सुजाताताई. नमस्कार धनश्रीताई, ऋताताई, अनघाताई आणि इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. धनश्रीताई, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या भेटीस आलात याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि आराधना ध्यान समूहातर्फे तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. ताईंची विस्तृत ओळख आपण 23 जुलैला पाहिलीच होती. आपण सगळेजण जाणतो की धनश्रीताई साने हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. उत्तम लेखिका, PhD साठी प्रबंधक त्यांनी पाठवला होता. डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजमध्ये प्राध्यापक, मुंबई विद्यापीठातील काही कॉलेजांमध्ये अध्यापन, पतंजल योग दर्शनाचे अध्यापन, मासिके व वर्तमानपत्रातून लिखाण, संत साहित्य, संत कवयित्री, स्त्री साहित्य, आत्मचरित्रे, कथा अशा अनेक ठिकाणी व्याख्याने त्यांनी दिली आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. असे अनेकविध पैलू धनश्रीताईंच्या व्यक्तिमत्वाचे भागच आहेत. आपल्या सहज सुंदर ओघवत्या वाणीत संत बहिणाबाईंचं जीवनचरित्र त्यांनी आपल्यासमोर उभा केला होता. तो अजूनही आमच्या स्मरणात आहे आणि अशीच काही पर्वणी आम्हाला आजही लाभेल यासाठी आम्ही उत्सुक आहोत. धनश्रीताई, आपले या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आपण मराठी संत कवयित्रींविषयी जो अभ्यास करतो आहोत, ज्या काही समजून घेतो आहोत, त्यामध्ये महाराष्ट्रातील संत कवयित्रींबरोबर महाराष्ट्राबाहेरील असणाऱ्या, खरं तर कर्नाटकातली अक्क महादेवी, दक्षिणेची अंडाळ, तशीच काश्मीरमध्ये असणारी संत लल्लेश्वरी हिचाही आपल्याला हिची ओळख, हिचा परिचय आपण आज करून घेऊ शकतो. आता ह्यासाठी मी संदर्भ ग्रंथ जो घेतला आहे तो भारतीय विरागिनी हा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या ग्रंथाचा मी आधार घेतलेला आहे. आता काश्मीरची जी लल्लेश्वरी आहे तिला गूढवादी कवयित्री असं म्हणतात. तिला लल्ला योगेश्वरी, लल्ला दिदी, लाल देंड अशा अनेक नावाने तिला ओळखलं जातं. आणि ही जी लल्ला आहे ही 14व्या शतकात जन्माला आलेली आहे. पण आज 600 वर्षांहून सुद्धा जास्त ती काश्मीरी संतांच्या, सर्वसामान्य लोकांच्या, काश्मीरी जनतेच्या स्मृतीमधून जिवंत आहे. त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, त्यांच्या बोलण्यात, भाषेत तिच्या काश्मीरी संस्कृतीला एका परीने आवाजच दिलाय. संत म्हणून, आध्यात्मिक गुरु, मार्गदर्शक म्हणून काश्मीरच्या इतिहासामध्ये तिला लक्षणीय स्थान तर आहेच, संत म्हणून तर आहेच, पण एक उत्तम कवयित्री म्हणून सुद्धा तिचं स्थान अद्वितीय असं म्हणता येईल. लल्ला ही एक फिरस्ती जोगीण होती. गात गात हिंडणारी, वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आपलं लोकांपर्यंत पोहोचून आपलं काव्य पोहोचवणारी. तिच्या काव्याला, तिच्या रचनेला वाक असं म्हटलं जातं. म्हणजे जवळजवळ 550 वर्ष तिच्या ह्या ज्या वाक परंपरा आहेत ह्या मौखिक परंपरेने जतन केलेले आहे. पण आपल्या इथे महाराष्ट्रात कसं संतांचे असणारे अभंग बदलत्या काळानुसार त्या भाषेत बदल होतो, त्यामध्ये असणाऱ्या थोड्याशी वाक्य बदलतात, भाषेची वळणं बदलतात, तसे अभंग थोडेसे बदलू शकतात. तशी वळणं हिच्याही वाक मध्ये आलेली आहे. पण तिच्या वाकची परंपरा मौखिक परंपरेने लोकांच्या मनी मानसी आजही रुजलेली आहे. आता ही जी लल्लेश्वरी आहे हिच्यावरती पहिल्यांदा अभ्यास जो केला तो ग्रियर्सन या अभ्यासकाने केला. त्याने तिचा एक चरित्रपर ग्रंथ लिहिला आणि त्या आधाराने काही अभ्यासकांनी वेगवेगळे निबंध लिहिले. त्यामध्ये रिचर्ड टेम्पल, पंडित आनंद कौल आणि यांचा तिच्यावरती केलेला जो अभ्यास आहे
त्यावरून तिच्या रचना, तिचं चरित्र याचा आपल्याला आज परिचय होतो. आता तिचं जर चरित्र बघायला म्हटलं तर आपल्या इथे कोणत्याही असणाऱ्या संतांचं अधिकृत तारखा म्हणजे सणावळीप्रमाणे चरित्र उपलब्ध असणं जरा दुर्मिळच असतं. आणि तरी सुद्धा हिचा जन्म कसा झाला किंवा कुठे झाला याविषयी जी कळलेली माहिती आहे त्यानुसार ती काश्मीरी पंडित कुटुंबामध्ये जन्माला आली. तिचं गाव आहे सेनपूर जवळ पांढरे ठाण किंवा पंधरीनियान असं त्या गावाचं नाव आहे. आणि अंदाजे तिचं जन्मसाल इसवी सन 1343 ते 1347 असावं असं म्हटलं जातं. तिच्या जन्माबद्दल दंतकथा आख्यायिका खूप सांगितल्या जातात. त्यामध्ये असं एक आख्यायिका आहे की पंधरेनियान या गावामधल्या एका पुरुषाशी तिचा विवाह झाला. तिला एक मुलगा झाला आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळेला त्याच्या बारशाच्या निमित्ताने श्री सिद्धकंठ हे जे उपाध्याय त्या ठिकाणी आले होते. त्यांनी त्या बारशाच्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवत असताना त्या लहान बाळाकडे बघून त्या बाळंतीण झालेल्या तरुणींनी विचारलं की ह्या मुलाशी माझं नातं काय, हे बाळ माझं कोण? खरं तर त्या सगळ्यांनाच प्रश्न पडला आणि त्यांनी विचारला असा काय प्रश्न विचारतेस, तो आणि तू माता पुत्र आहेस. पण तिने नकार दिला आणि ती असं म्हणाली की माझा आता मृत्यू होणार आहे, मी आता शिंगी होऊन अमुक एका गावामध्ये नवीन जन्म घेणार आहे आणि त्या जन्म घेताना माझ्या अंगावर काही ठळक खुणा असणार आहेत आणि तिथे तुम्ही मला येऊन पुन्हा भेटा. मग ते श्री सिद्धकंठ यांनी आणि ती तात्काळ मृत्यू पावली. मग श्री सिद्धकंठ तिकडे गेल्या तेव्हा त्यांना तिथे ती शिंगी म्हणून ती तिथे दिसली. त्यांना ती खाणाखुणा मिळाल्या आणि ते तिला भेटायला गेले तर तिने परत याच पद्धतीने सांगितलं की मी ती नाही, मी पुढचा जन्म मला कुत्र्याचा आहे, तुम्ही मला तिथे येऊन भेटा. आणि कुत्र्याला ते भेटायला गेले, तिथेही त्याने तेच उत्तर दिलं. पण या सगळ्याचा आपण अर्थ असा काढू शकतो की तिला पशु योनीतून एका मागोमाग एक असे 6 जन्म मिळाले आणि अखेर ती लल्ला म्हणून जन्माला आली. आणि मग मागील जन्मामध्ये मानव योनीमध्ये तिनं ज्या मुलाला जन्म दिला होता त्याच मुलाशी या जन्मी तिचं लग्न लागलं होतं. आणि त्याच विवाह विधी सुद्धा जे तिच्या आधीच्या 6 जन्मांपूर्वी असणारे श्री सिद्धकंठ जे तिचे गुरु आहे ते त्यांनीच हा विवाह तिचा लावायला आले असताना तिनं त्यांना आपलं हे जन्म रहस्य सांगितलं अशी आख्यायिका असते. पण या आख्यायिका बरोबर तिचं जीवन कसं होतं तर तिला सासरी त्या काळाच्या असणाऱ्या कुटुंबाप्रमाणे सासूचा भयंकर छळ तिला सहन करायला लागला. ती नदीवर जर पाणी भरायला एकदा गेली आणि तिला नदीवरच्या तिच्या मैत्रिणी असं म्हणाल्या की आज काय सणाचा दिवस आहे, तुला छान गोड खायला मिळेल, पक्वान्न मिळतील, तेव्हा तिने असं म्हटलेलं होतं की मी कधीही कुठेही कोणताही सणासुदीचा दिवस असला तरी माझ्या नशिबी मात्र दगड धोंडेच. कारण त्यावेळेस तिची सासू तिला खाली दगड ठेवायची आणि वरतून फक्त भात वाढायची आणि तो तिला जेवायला द्यायची अशी आख्यायिका. पण हिचं ज्यावेळेस हे या लल्ला म्हणून तिचं लग्न झालं त्यावेळेस ती 12 वर्षाची आणि तिचा नवरा हा थोडासा वयात आलेला मुलगा होता. पण तिचं लग्न झालं त्यावेळेस त्याला तो एक तर वामाचारी तांत्रिक होता आणि लल्ला ही सुरुवातीपासून आध्यात्मिक वळणाकडे वळलेली अशी होती. आणि त्यामुळे ती घरातलं सगळं काम झालं की ती नदी ओलांडून पलीकडे जाऊन देवळामध्ये ध्यानधारणा करीत असे आणि परत येत असे. तिने तिचं सासरचं एकही कर्तव्य कधीही न टाळल्यामुळे तिच्या 12 वर्षाच्या संसारात तिने जी घरातली सेवा केली त्यामुळे आजही काश्मीर मधल्या कुटुंबांमध्ये एक चांगली सून कशी असावी म्हणून तिचा दाखला देतात. पण तिला मात्र सासरी जो त्रास होता त्यामध्ये एकदा ती अशीच नदी ओलांडून पलीकडे मंदिरात गेली असताना तिचा नवरा तिचा पाठलाग करत तिकडे आला. त्याचं नाव निक्का भट्ट असं सांगितलं जातं. आणि तो तिकडे गेल्यानंतर त्याने बघितलं ही कुठेतरी देवळात जाते ध्यान लावते आणि म्हणून तो परत आला आणि ही घरी आल्यानंतर ती जे पाणी भरून माठातून घेऊन आली होती त्याच्यावरती त्याने दाराड उभं राहून त्याच्यावर मोठी काठी जोरात मारली. तर कथा अशी सांगतात की ती काठी त्याने मारल्यावर घडा फुटला आणि जे पाणी व्हायला लागलं त्यातून जे एक तळ निर्माण झालं त्याला लल्लेचे तळे
असं म्हटलं जातं. आणखीन पण एक असं म्हटलं जातं की लल्लाला त्याने जी काठी मारली त्यामुळे लल्ला च माठ फुटला, पण पाणी तसंच राहिलं. तिने ते पाणी घरामध्ये सगळ्या ठिकाणी भरलं आणि जे उरलं ते बाहेर फेकून दिलं. त्या फेकण्याने जे तळ निर्माण झालं त्याला लल्लेचे तळे म्हणतात. म्हणजे तिची आध्यात्मिक असणारी शक्ती ही प्रपंचात राहून सुद्धा ती ज्या पद्धतीने ध्यान धारणा करत होती ती कशी विकसित होत होती हे अशा तिच्या आख्यायिकांमधून आपल्याला समजतं. पण ही घटना झाल्यानंतर मात्र तिच्या नवऱ्याने तिला जे काही मारहाण केली किंवा त्या तत्कालीन पतीप्रमाणे जो तिला त्रास दिला त्यामुळे तिने अचानकपणे घर सोडलं आणि ती निघून गेली आणि काश्मीर खोऱ्यांमध्ये ती गात राहिली, फिरत राहिली, जोगिणीच्या वेशामध्ये लोकांना भेटत राहिली. आणि मग तिचा जो आध्यात्मिक प्रवास झाला त्या प्रवासामध्ये तिनं जे रचलेलं काव्य आहे त्याला वाक असं म्हणतात. आता वाक या शब्दाचा अर्थ काय आहे तर मुखामधून उच्चारलेला सार्थ असा ध्वनी. ही एक खरं चतुष्पदी आहे. आपल्या इथं ऋग्वेदामध्ये सुद्धा ह्या प्रकारची रचना आहे. पण तिच्या हे जे वाक तिने जे रचले आहेत त्यामधून तिचं जे एक चरित्र आपल्या नजरेसमोर येतं किंवा व्यक्तिमत्व जे येतं ते म्हणजे एका अगदी उन्मन स्त्रीचं आहे. ते वाक बघितले तर त्यावरून तिचा ग्रंथांचा असणारा अभ्यास, योग साधना, तिनं केलेली असणारी तिची ध्यान धारणा हे सगळं समजून आपल्याला ते एका योगिनीचे आहे असं म्हणता येतं. आणि मुळामध्ये ती जर धार्मिक दृष्ट्या ज्या एका पंथाशी जोडली गेली होती ते पंथ होता काश्मीर मधला त्यावेळेसचा शैव संप्रदायाशी ती निगडीत. काश्मीरी शैवागमाची जी परंपरेमध्ये असणारे जे तत्कालीन असणारे संत महंत होते त्यामध्ये भट्ट नारायण, नंतर महेश्वरानंद आणि शितिकंठ यांचं तिने मनापासून अध्ययन केलं असावं असं म्हटलं जातं. पण तिचा हेही एक विशेष आहे की ती कोणाचीही गुरु बनून राहिली नाही. तिनं मठांचा आश्रय घेतला पण स्वतःचा कोणताही मठ स्थापन केला नाही. आणि उलट तिनं तिचे जे गुरु श्री सिद्धकंठ यांच्याकडून तिनं जे जे आत्मसात केलं होतं ते सगळं त्या बळावरती तिने तिची पुढची यौगिक वाटचाल ही करत राहिली. मुळामध्ये श्री लल्ला आणि श्री सिद्धकंठ ह्या दोघांची गुरु शिष्याची जोडी हीच खरं तर एक असामान्य असं म्हणता येईल. कारण तिच्या मागच्या 6 जन्मांचं असणारं त्यांचं असणारं अस्तित्व आणि या जन्मात तिची असणारी प्रगती करून देणारे जे ते तिचे सद्गुरू होते. आणि लल्ला ही जी साधक बनली ती त्यासाठी तिने अनेक जिज्ञासा तिच्या मनामध्ये होती आणि म्हणून आता हे शास्त्र समजून घ्यावं या हेतूने तिनं अध्यात्माकडे ती वळलीच नव्हती. तर ती आत्मजिज्ञासेने वळली. म्हणजे तिला आत्मशोध घेण्याच्या अनिवार्य ओढीने ती या मार्गाकडे गेली आणि त्यासाठी जी जी खडतर साधना करावी लागणार होती ती सगळी तिने स्वीकारली होती. आणि ह्यामध्ये काय तिचा हा सगळा प्रवास आत्मशोधाचा असल्यामुळे तिच्या ह्या साधनेमध्ये ती एकटी होती. आणि तसंही लौकिक दृष्ट्या बघितलं तर तिनं घर सोडलेलं होतं. तिला ना सासर ना माहेर ना कोणी नातलग ना कोणी परिचित. पण तरी सुद्धा तिची ही खडतर साधना तिनं अखंड चालू ठेवली होती. तिच्याविषयी अशाही आख्यायिका एक सांगितली जाते की ती अशी फाटकी तुटकी वस्त्र परिधान करून सगळीकडे हिंडत असते. एकदा एका गावातल्या काही लोकांनी तिची चेष्टा केली आणि ती चेष्टा केल्यानंतर तिथलाच असणारा एक कापडाचा व्यापारी त्यानं तिला छान एक नवीन वस्त्र दिलं. तिनं त्या वस्त्राचे 2 तुकडे केले, एक एका खांद्यावर टाकला, एक एका खांद्यावर टाकला आणि दिवसभर फिरत राहिली. फिरताना तिला चांगलं कुणी म्हटलं की ती एक गाठ मारायची, ती पाठीवर टाकायची. वाईट म्हटलं की ती एक गाठ मारायची, ती पाठीवर टाकायची. असं करत करत जेव्हा ती संध्याकाळी पुन्हा त्या व्यापाराकडे आली आणि त्याला म्हणाली, बघ दिवसभरामध्ये मला जे काही एकूण लोकांची मतं कळली ती मला दोन्हीही समसमान आहे. म्हणजे निंदा करो स्तुती करो मला त्याचा काही फरक पडत नाही कारण मला माझी आत्मसाधना महत्वाची आहे असं तिच्या ह्या आख्यायिकेमधून सांगितलेलं आहे. आणि लल्ला ही अर्धवस्त्रा होती म्हणून काही तिच्याविषयी असणारे आक्षेप हेही घेतले जातात.
पण त्या संदर्भात तिच्या एका वाक्मध्ये म्हणजे तिच्या एका रचनेमध्ये तिने त्याचं जे स्पष्टीकरण केलं आहे ते जर समजलं तर आपण त्या दृष्टीने बघू शकतो. त्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की गुरुपदेश तिने जो आत्मसात केला होता त्या गुरुपदेशामुळे तिला मुक्त होता आलं. स्वतःच्या वरची असणारी सर्व आवरण, सर्व थर हे तिला दूर करता आले आणि त्याच्यातून ती मुक्त झाली. आणि म्हणून ते लाक्षणिक अर्थाने तिचे अर्धवस्त्रा किंवा लाक्षणिक अर्थाने तिच्याकडे न बघता तिच्या आत्म्याचं असणारं मुक्तपण हे त्यामध्ये बघावं असाही एक त्याविषयी असणारा अभ्यासकांचा निरीक्षण नोंदवलेलं. आणि मुळामध्ये ही लल्ला अनेकदा रूपकांच्या भाषेमध्ये तिच्या वाक्मध्ये बोलते आणि तिच्याजवळ प्रतिभा आहे, अफाट कवित्व शक्ती आहे, पण ती सगळी तिने अध्यात्म मार्गालाच वळवली असल्यामुळे तिने स्वतःच्या एका वाक्मध्ये स्वतःलाच असं म्हटलं आहे की मी कोण आहे तर कुलूप नसलेलं दुकान आहे, किंवा गुराख्याशिवाय हिंडणारी शेळी कशी इकडे तिकडे फिरत. आता इथे गुराखी कोण तर तिला तिचे असणारे गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या दृष्टीने तिने स्वतःला एक मी शोधत कशी जाते तर मी हिंडणारी शेळी आहे. आणखी तिची रूपक इतकी सर्वसामान्य माणसांच्या जगण्याशी संबंधित आहेत आणि ती तिने आध्यात्मिक सामाजिक दोन्ही संदर्भात जोडून घेतली आहे. कधी कधी ती स्वतःला कापसाच्या बोंडाची उपमा देते आणि ती कसं म्हणते की ते जे बोंड आहे ते उमलतं, उमलल्यानंतर जरा वेळाने ते दाबल्यानंतर त्याच्या आतली सरकी बाहेर काढली जाते. विणकर ते बोंड घेतो, त्याचं सूत काढतो, मग ते मागावर ताणलं जातं, त्यापासून वस्त्र बनतं. पण हे तयार झालेलं वस्त्र नंतर धोबी दगडावर आपटून आपटून साबण सोड्याने स्वच्छ करतो आणि शिंपी ते कात्रीने कापतो. ही जी सगळी कापसाच्या बोंडापासून वस्त्रापर्यंतची प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रियांच्या ती रूपकात्मक वापरून त्या ठिकाणी मला स्वतःला ह्या प्रक्रियेतून जायचं आहे म्हणजे इतकी खडतर साधना करायची असं ती सामाजिक दृष्टांत देऊन ती त्यामध्ये आपल्या वाक्मध्ये आपलं वर्णन करते. शिवाय ती तिच्या याच्यामध्ये तिचं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये ती असं सांगते सगळ्यांना की उपास तापास व्रत वैकल्य तीर्थयात्रा यांना काही अर्थ नाही. तुमच्या वासना मेल्या पाहिजे, प्रपंचातनं मन बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या शरीराचे फार लाड करू नका, शेवटी ते तरी थोडीच उरतं. अशा सारखा उपदेश ती आपल्या समोर असणाऱ्या आपल्या सर्व अनुयायांना ती करत असते. तिला तिच्या कपड्यांचं भान नव्हतं असं जरी तिच्याविषयी म्हटलं जातं की नाही, पण तरी त्या संदर्भात पण एक अशी आख्यायिका आहे की हमीदानी म्हणून त्यावेळेसचे असणारे सुफी संत तिला भेटायला आले आणि ते आल्यानंतर आपल्या असणाऱ्या वस्त्रांचं जाणीव होऊन तिने एकदम तिथे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका मोठ्या लोहाराचं जी चूल असते, भट्टी असते, त्यात ती उडी मारते आणि ती उडी मारल्यानंतर लोहाराला वाटतं आता ही बाई मेली, कारण त्याला ती कोण आहे माहिती नव्हतं. पण दुसऱ्या मिनिटाला त्यामधून हिरवी वस्त्र परिधान केलेली एक तेजस्वी असणारी स्त्री बाहेर आली आणि तिनं त्यांना नमस्कार केला हमीदानींना. असा एक आख्यायिकेमधून तिचं असणारं व्यक्तिमत्व किती महान होतं हेही सांगितलं जातं. आणि ती पुन्हा कसं आहे तिची जे वाक आहे, आता आपल्याला जर हे वाक वाचायची उत्सुकता असेल तर लल्ला म्हणून एक ग्रंथ डॉक्टर अरुणा ढेरे यांनी तिच्या वाकचं मराठीत अनुवाद केलेला ग्रंथ उपलब्ध आहे की त्या ग्रंथातील असणाऱ्या वाकचं मराठीत अनुवादामुळे आपल्याला बऱ्याचशा तिच्या रचनांचा अर्थ समजू शकतो. तर ह्या उपदेशामध्ये तिचं असं आपल्याला लक्षात येतं की ती भगवद्गीतेमधला उल्लेख करते, ओंकाराचा उच्चार करते, ध्यानाबद्दल बोलते, श्वासोच्छवासावर नियंत्रण करा, कसं करा या संदर्भात ती कुंभकाचा उल्लेख करून त्याविषयी सांगते. आणि तिचे हे जे वाक आहे हे वाक म्हणजे 4-4 ओळींचेच आहे. आपण केव्हाही ते वाचले की आपल्याला त्याचा आध्यात्मिक अर्थही थोडा थोडा समजू शकतो की त्यामध्ये संस्कृतीची संस्कृतवरची असणारी प्रभुत्व, तत्वज्ञानाची तिची असणारं प्रभुत्वाच्यामुळे आपल्याला तिचे सगळे वाक हे थोडे थोडे लक्षात येऊ शकतात. तिची एकूण जर रचना बघितली वाक यांची तर ती साधारण 150 ते 150 अशी आहे. म्हणजे 150 पर्यंत आहेत आणि आपण जर बघितलं महाराष्ट्रातल्या संत कवयित्रींची
तर मुक्ताबाईंपेक्षा सुद्धा हिच्या रचना जास्त आहेत. पण अजून एक तत्कालीन विशेष असा तिच्या अभंगामधून आपल्याला, की अभंग मी अशासाठी म्हणते, वाक त्यालाच अभंग आपण म्हणू, पण तिचे हे जे वाक आहे त्यामधून एक असा संदर्भ लक्षात येतो की पूर्वीच्या काळी सगळेच संत भारत भ्रमण करत असत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या धर्माचा प्रसार, आपल्या अध्यात्माचा प्रसार करत असत. याची एक खूण किंवा जाणीव तिच्या अभंगांमधून आपल्याला झालेली आहे. म्हणजे कसं, तर महाराष्ट्रात 12व्या-13व्या शतकामध्ये जे धार्मिक प्रबोधनाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालं होतं, त्यामध्ये नाथ संप्रदायाचा जो प्रचार प्रसार भारतभर व्हायला लागला होता, त्याचे पडसाद काश्मीरमध्ये असणाऱ्या लल्लेश्वरीपर्यंत निश्चित असावेत, हे सांगणारे काही दृष्टांत आपल्याला इथे सांगता येतील. की यामध्ये तिने जे प्रवासी आपल्या नाथ संप्रदायाच्या प्रसारासाठी म्हणून भारतभर फिरत होते, किंवा जे योगी फिरत होते, जे सिद्ध पुरुष फिरत होते, जे गुरुपदावर असणारे जात होते, त्यांच्याकडून किंवा तिच्या गुरूंकडून तिला तत्कालीन महाराष्ट्रामध्ये संतांच्या असणाऱ्या चमत्कारांच्या कथा तिच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात, असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल असा तिचा एक वाक आहे. हे तिच्या एका वाकमध्ये तिने कसं म्हटलंय, म्हणजे त्या काळी आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरादी भावंड आणि चांगदेव यांचे जो काही काळ होता, त्या काळाचा संदर्भ तिच्यापर्यंत पोहोचले असावे. आणि म्हणून तिनं जो एक वाक केला आहे, तो वाक इतका छान आहे की आपल्याला असं लक्षात येतं की हिला तत्कालीन महाराष्ट्रामध्ये घडलेल्या चमत्कारांची किंवा सत्पुरुषांची माहिती तिच्या गुरूंकडनं झाली होती. तर तो वाक असा आहे, म्हणजे त्याचा मराठीत अनुवाद असा आहे की मी असे ऐकले की कोणी वाघावर बसून आले, असे कोणी निर्जीव भिंत चालवली असेही ऐकले. म्हणजे वाघावर बसून आले म्हणजे चांगदेव, भिंत चालवली म्हणजे ज्ञानेश्वर, निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. आणि म्हणून असं हे ऐकलंय. मग तिची स्वतःची आध्यात्मिक शक्ती कशी आहे, ती स्वतःला कसं सांगते, की असं म्हणते, लल्ले मनात आणशील तर तू गाढवांचे घोडे करशील, वाहत्या पाण्यावर चालशील, अग्नी ज्वाळांवर नाचशील, पण तुझ्या अंतरातला परमानंद तुला मिळणार नाही जोवर तुला गुरुकृपेचा लाभ होत नाही. म्हणजे गुरुकृपा, गुरुस्थान, गुरुविषयक असणारी निष्ठा आणि गुरूंकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारावरून तिला ही जी महाराष्ट्रातली झालेली माहिती, याचा संदर्भ आपल्याला तिच्या ह्या अभंगामधून मिळतो. म्हणजे काही वेळेला असा प्रश्न पडतो ना, की महाराष्ट्रात हे संत होते आणि काश्मीरमध्ये त्याच काळी ते होते का, असतील तर त्यांचा परस्परांशी काही संपर्क होता का, याचा एक आपल्याला चांगला पुरावा यामध्ये काश्मीर मधल्या असणाऱ्या लल्लेश्वरीच्या वाकमध्ये ज्ञानेश्वरादी भावंडांचा संदर्भ आपल्याला मिळतो. इतके तिचे अभंग हे आपल्याला ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा तिचे वाक महत्वाचे वाटते. आणखीन एक लल्लाच्या एका वाकवरती जनाबाईंच्या अभंगाची दाट छाया आहे. म्हणजे कसं आहे बघा, जनाबाईंचा अभंग आहे, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडला, असं जनाबाई म्हणतात. तर लल्ला काय म्हणते, माझ्या देहाची दारे आणि खिडक्या मी बंद केल्या आणि आत्म्याचे आणि माझा आत्मा चोर त्याला मी साखळ दंडांनी जखडला, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात मी त्याला पकडून ठेवला आणि ओम या मंत्र छडीने त्याला चांगला चोप दिला. म्हणजे जी भावना जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठलाच्या संदर्भात व्यक्त केली आहे, तशीच भावना लल्लेश्वरींनी, लल्लानी तिच्या ह्या वाकमध्ये सांगितली. एकूण जर आपण बघितलं तर ही लल्ला आपल्या महाराष्ट्रापासून दूर प्रांतामध्ये जरी असली तरी सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या तिचं असणारं नातं हे महाराष्ट्राशी सुद्धा आपल्याला जोडता येतं. आणि अशी ही लल्ला परत तिची अखेर कधी झाली, कुठे झाली, याविषयी पण पुन्हा संभ्रम आहे. निश्चितपणे आपल्याला त्याचं काही सांगता येत नाही. पण पुन्हा आख्यायिका अशी आहे की बहुधा इसवी सन 1389च्या सुमारास ती समाधीस्थ झाली असावी किंवा ती मृत्यू पावली असावी. पण हे सुद्धा कसं, तिच्यावरती संस्कार, हिंदू संस्कार करणारे लोकांनी
हिंदू पद्धतीने संस्कार केले, तर मुस्लिम रीतीने करणाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने संस्कार केले. त्याच्यामुळे काश्मीरमध्ये एका ठिकाणी तिची असणारी समाधी पण दाखवतात आणि एका ठिकाणी असणारी तिचं मुस्लिम पद्धतीने केलेलं तिचं स्थान दाखवलं जातं. पण गंमत अशी की ज्या वेळेस तिला आता कसे तिच्यावर संस्कार करायचे असा जेव्हा प्रश्न उद्भवला, तेव्हा दोघांमध्ये होणाऱ्या वादाचा म्हणून त्यांनी एक उत्तर म्हणून तिच्या शवावरचं वस्त्र वर केलं, तर तिथे काहीच नव्हतं, तिथे फक्त सुगंधित फुले होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. पण म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की देहानी नाहीशा झालेल्या लल्लेचं घर शेकडो काश्मीरी लोकांच्या हृदयात आजपर्यंत आजतागायत आहे. ती बेघर होती, ती गावोगाव काश्मीरी दऱ्याखोऱ्यातून हिंडत होती, पण आज तिला घर नसणारी अनेकांच्या हृदयात घर करून असणार ऋण हे आपण कायम मानलं पाहिजे. आणि अशा रीतीने ही जी अलौकिक प्रतिभा असणारी, सिद्ध प्रज्ञा असणारी, शुद्ध साधना करणाऱ्या या योगिनीचं आपण हा अल्पसा परिचय आत्ता करून घेतला, पण एकूण तिचे वाक आपल्याला वाचायला नक्की आवडतील अशी मला आशा वाटते. आणि मला ही इथे बोलण्यासाठी संधी दिली या ऋताताईंचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धनश्रीताई, आज तुम्ही उदे ग आंबे उदे या मालिकेतील खूप एक सुंदर सुवर्ण पुष्प अतिशय कोमलतेनं गुंफलं आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतंय मला की मानू कसे आभार तुमचे. खरंच आज कळत नाही, तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्दच काही मिळत नाहीत. कारण ही एक अनभिज्ञ असलेली आणि अतिशय हे असलेली जी संत लल्लेश्वरी या स्त्री संतांचं नाव तितकंच ऐकवत नव्हतं, परंतु संतांची भूमी असणाऱ्या या भारत देशात अशा अनेक स्त्री संत असणारच आहेत. त्याशिवाय आपला समाज, पर्यायी देश या संस्कृतीवर आक्रमण थोपू शकला नसता असं मला वाटतं. संत लल्लेश्वरी यांची महती आम्हास ज्ञात करून देण्याने यातून आम्हाला एक आध्यात्मिक प्रगतीसाठी कृतीयुक्त प्रयत्न करण्याची दिशा आणि ऊर्जा लाभली आहे. आणि रोज मिळणाऱ्या या संत सत्संगामुळे आम्हा साधकांची सर्वांगीण प्रगती होण्यास निश्चित मदत होणार आहे. आणि यासाठी खरं तर ऋताताईंचे खूप खूप आभार. खूप सुंदर मालिका ताईंनी आयोजित केली आहे आणि आजच्या मला या माहिती म्हणजे गोष्टी स्वरूप तुम्ही आम्हाला हे या अनभिज्ञ असलेल्या योगिनीची माहिती तुम्ही आम्हाला दिली. त्यातनं हे आहे आम्हाला जे काही आम्हाला शिकवण मिळाली ती मला असं वाटतं की प्रपंच नेटका करावाचा आहे. त्यांना लल्लेश्वरी संत जे आहेत त्यांनी प्रपंच केला असं तुम्ही जी माहिती दिलीत आणि तरीही त्यांचा आध्यात्मिक प्रवासही तितकाच मोठा आहे. आणि ही शिकवण एक मिळाली ना, आत्मशोध घ्यावा ही शिकवण मिळाली. आत्म्याचं मुक्तपण पाहावं आणि तीर्थयात्रा महत्वाच्या नाहीत, तर वासनांवरती आपल्याला ताबा मिळवणं महत्वाचं आहे आणि गुरुकृपेशिवाय काहीही आपण साध्य करू शकत नाही. ह्या सुंदर शिकवण आम्हाला या सगळ्या या संत लल्लेश्वरी यांच्या कार्याच्या माहितीमधून आम्हाला मिळाली आणि म्हणून खूप खूप धन्यवाद ताई. आणि खरं तर मला म्हणजे या कार्यक्रमाचा पूर्णविराम असतो तो म्हणजे निरोप असतो, पण मला पूर्णविराम नाही आहे द्यायचा, स्वल्पविराम द्यायचा, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे याव्यात अशी खूप मनापासून इच्छा नक्की आहे. नक्की नक्की. कारण मला एक विशेष तुमच्या जे काही तुमच्याविषयी जे माहिती मिळाली त्याच्यात मला एक जे मिळालं आहे माहिती की तुम्ही हे केलं आहे जे मुस्लिम संत आहेत शेख मोहम्मद त्यांचं योग संग्राम या विषयावरचा पीएचडीचा प्रबंध आपला आहे. तर या संतांविषयीची आम्हाला माहिती ऐकण्याची खूप इच्छा आहे तुमच्याकडनं. कारण याही आपण नेहमी संत जे पाहतो, आता ताईंनी आम्हाला मेहर बाबा वगैरे आम्हाला ऋताताईंनी बऱ्याच ह्यांची माहिती दिलेली आहे, पण याही संतांची माहिती मिळावी आपल्या समाजाव्यतिरिक्त मुस्लिम संतांच्या त्यांचे काय विचार ही ऐकण्याची उत्सुकता आम्हाला आहे. त्यामुळं तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे यावं. त्याच्यामुळे ही ही विनंती आहे तुम्हाला की आम्हाला पुन्हा या संतांची माहिती देण्यासाठी आमच्याकडे नक्की या. आणि मनापासून हृदयापासून तुमचे खूप खूप आभार ताई आणि खूप आनंद मिळाला आज तुमच्या खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. मनापासून आभार ताई. खर तर खूप नेटचा काल तुम्ही नेटच्या शोधात होता की कसं आणि मला कुठून नेट आणि कोपरा धुंडत उपाय लल्लेश्वरी मातांची की तुम्ही पोहोचू शकलात. मी हृदयापासून आपल्याला धन्यवाद देते आणि पुन्हा
मी तुम्हाला तुमची मनःपूर्वक आभारी आहे. आणि नक्कीच एक महत्वाची गोष्ट की 20 तारखेपर्यंत आपण ही आपली मालिका आहे 21 स्त्री संतांची ही हां, हां. 20 पर्यंत आपली आहे. 21 तारखेला आपण संत तुकडोजी महाराजांचं याच्यावर योगेंद्र बांगर यांचं प्रवचन आहे ते येणार आहे. बरं, आणि बरं. 22 मला एक गुड न्यूज देते. गेल्या कित्येक दिवसांपासून मी याच्यासाठी प्रयत्न करत होती की स्त्री संतांची मालिका आहे तर स्त्री संतांच्याच हाताने त्याचा समारोप व्हावा. तर बरोबर. स्त्री संतांना कॉन्टॅक्ट करत होते पण बंगलोरमधील एक स्त्री संत आहे त्यांचं कृती माताजी तर त्या तयार झाल्या. फक्त हां, एक हां. त्या म्हणाल्या की मुझे हिंदी नहीं आती, हिंदी समझ में आती है पर बोलना नहीं आता. मैं इंग्लिश हां, में ते त्यांच्या हां. मदर ते बोलतात. आता साऊथ इंडियन आपल्याला काही कळणारही नाहीये पण ते हो, हो. इंग्रजी बोलणार आहेत. इंग्रजी बरं. त्यांचं सोपं आणि सहज आहे ते आपल्याला समजेल पण समजेल. शेवटी भाषेच्या उलटेची एकरूप होतो मास्टर्स हो, आणि आपल्याला ती भाषा अवगत होते. जर नाही कळली तर मी त्याचं थोडंसं सार आपल्यापर्यंत जरूर त्या दिवशी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. पण खूपच महत्वाची गोष्ट आहे की एक स्त्री संत या मालिकेला लाभतात आहे की ज्या आपल्याला समारोप करणार आहेत. ती तारीख आहे 22. त्यांनी बरं. कालच माहिती मला पाठवली आहे तर आपण जरूर मोठ्या नक्की. प्रमाणात राहावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. आणि नोव्हेंबर महिन्यात काही खूप गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत छान छान आणखी जसं ही मालिकेत आपल्याला सगळ्या या देव्यांनी भेटी दिल्या आणि दर्शन दिलं आणि आपल्याला ज्ञान आपल्याला नोव्हेंबर महिन्यातही मिळणार आहे. आणि खूप वेगळ्या पद्धतीचं असेल असंच काहीतरी खास. मी सगळ्यांना विनंती करते की आता आपण आपले चष्मे वगैरे बाजूला काढूया आणि ध्यानाचा एक नक्की, नक्की. करूया. नक्की. नक्की. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. मास्टर्स आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि ध्यानाला बसावं. एकदम शांत व्हा मास्टर्स एकदम शांत व्हा. एकदम शांत. पूर्ण लक्ष आपल्या हृदय चक्रावर. आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपलं पोट हळूवारपणे फुलतं. अनेक जणांची श्वास घेण्याची पद्धतच चुकीची असते मास्टर्स. श्वास आत घेता तेव्हा पोट हळूहळू फुलतं आणि श्वास सोडता तेव्हा ते सिकुडतं, आत जातं. आपण आवाहन करतो आहोत संत लल्लेश्वरींना आणि महादेव महादेवींना. या ऊर्जेशी एकरूप व्हा. आपल्या ब्रह्मरंध्रातून 2 प्रकारचा प्रकाश आत येतोय. एक चंदेरी आणि दुसरा सोनेरी. आज शरद पौर्णिमेचा दिवस. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो. अनेकांच्या घरी वाद विवाद, मनस्थितीमध्ये बदल, भावनिक असंतुलन अशा काही गोष्टी घडतात. मनात येणारी आंदोलनं चंद्राशी संबंधित असतात. आणि म्हणूनच आज ही ऊर्जा इतकी भरून घ्या मास्टर्स की कुठल्याच गोष्टीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. बाहेर कितीही काही झालं किंवा घरात कुठलीही परिस्थिती निर्माण झाली
तरी तसूभरही आपण हलणार नाही. एकदम शांत होत चला. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या पावलापासून हळूहळू सगळ्या बोटांमध्ये सोनेरी आणि चंदेरी ऊर्जा ही मिसळून गेलेली आहे. आणि शांत करत चालले आहेत आपले पाय. पायाची बोट, तळवे, घोटे, आपल्या पोटऱ्या. जसं आपण पायलीमध्ये गहू भरतो तशी ऊर्जा भरतोय आज. काही माऊलींच्या नसा इतक्या तडतडतात आहेत. गुडघे, गुडघ्यामध्ये गोलाकार ऊर्जा फिरते आणि शांत करत चालली आपल्याला. वर दोन्ही मांड्या, मूलाधार चक्र, वर्या, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, चार बोटावर हायर हार्ट चक्र, आपला स्पाइन, पाठीचा कणा, पाठ, दोन्ही खांदे, ते सुद्धा दुखतात आहेत. तोड लगावी तसं झालंय. आणि हा पूर्ण प्रकाश आपल्या हातातून घेऊन जा. डोपर, हाताचं हात बोटांपर्यंत, मान, आपलं वरचं डोकं आणि संपूर्ण केस शांत झालेत. या क्षणी आपलं आभा मंडळ एकदम शांत झालंय. आपण हार्ट चक्रामध्ये आला आहात. हृदय चक्रात, शांत होत चाललात मास्टर्स. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो. आप और अपनी सांसें, प्यारी प्यारी सांसें. मास्टर्स, श्वास कसा घेत आहात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. इतक्या वरच्या स्तरावर आपण पोचत आहात. या क्षणी आपण
आपल्या परमात्म्याशी एकरूप झाला आहात. पूर्ण शरणागती स्वीकारा. कुणाला तर भगवी वस्त्र घातलेल्या समर्थांनी हात दिलेला आहे. मास्टर्स, इथे गुरुतत्वही दिसू शकतं आणि ज्या परमात्म्याला मानता तो परमात्मा आहे. तो आणि आपण आत्मज्योत एक होते. ही आत्मज्योत आपल्या हृदयात हृदयाच्या जो सेंटर आहे ना मास्टर, केंद्रस्थानाला प्रदक्षिणा मारते. डावीकडून उजवीकडे. आणि नंतर ती केंद्रस्थानी स्थिरावली. शांत व्हा. आपले श्वास, स्पंदन एकरूप झालेत. आपल्या परमात्म्याशी, आपल्या गुरूशी. पूर्ण एकरूपता आपल्या श्वासात महसूस करा. आपल्या स्पंदनामध्ये सगळं काही एकरूप झालंय. शिवाय ओम नमः शिवाय. 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 ओम नमः
शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। मास्टर्स, या क्षणी आपल्याला श्वासाचाही विसर पडलाय. आपली आत्मज्योत ही पूर्णपणे ब्रह्मरंध्रातून वरच्या प्रवासाला निघते. एक ज्योत दिसते फक्त. मास्टर्स, त्या ज्योतीकडे लक्ष द्या. ब्रह्मांडातील सगळी ऊर्जा आपल्या हृदयाशी कनेक्ट झाली आहे. योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवा ओम मास्टर्स, दोन आवाज अंतःकरणातून येतात आहेत, याची जाणीव. ते दोन्ही आवाज स्पंदन एक, जी तुमची आत्मज्योत वर वर गेलीये ती आता खाली येते ब्रह्मरंध्रावर.
आपल्या ब्रह्मनेत्रावर तिला बघायचे. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः. ओम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे नीला. मास्टर्स समर्थ रामदास स्वामी. मी ठेविते मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. समर्थ रामदास. भगव्या वस्त्रात उजवा पाय समोर आहे, डावा मागे आहे आणि हातात उजव्या हातात ती जपायची माळा. एका मोठ्या शिळेवर हा जो आशीर्वाद आहे ना मास्टर्स, हा खूप महत्वाचा आहे. गुरूंचा जेव्हा उजवा पाय समोर आहे तो आपल्यावर कृपा करणारा असतो. फार कमी पोच अशी दिसते आणि गुरूंची जी ऊर्जा असते ती ब्रह्मरंध्रातून याच शरणातून अंगठ्याच्या ह्याच्यातूनच निघते.
त्यामुळे संपूर्ण शरणागती स्वीकारा. श्री समर्थांच्या ऊर्जेशी एक करू. एकदम शांत, एकदम शांत. मारुतीरायाची ऊर्जा, श्रीरामाची ऊर्जा तुम्हाला इथंच जाणवेल, केवळ समर्थांच्या चरणावर. आज्ञाचक्र टेक. गोंदवलेकर महाराजांचा जो स्पर्श आहे, तो स्पर्श समर्थांचा, तो स्पर्श साई महाराजांचा आहे. गजानन महाराजांचा आहे. हा स्पर्श खूप हळूवार आहे. ब्रह्मरंध्र जडावलं महाराज, ब्रह्मरंध्र जडावलं. Masters, ब्रह्मरंध्रातून आता जसं गल्प होतं ना मास्टर्स, तसं झालंय. आणि आता आज्ञाचक्राजवळ मला समजून घ्या, ऊर्जा खूप आहे, बोलताना त्रास होतोय. आज्ञाचक्राजवळ स्पंदन बघा. आणि आता हृदयात या. मास्टर्स, हृदयाच्या सेंटरला, पूर्ण सेंटरला या आणि स्थिर व्हा. स्थिर व्हा मास्टर्स. श्री राम जय राम, जय जय राम. 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 मनी धरावे तेच होते, विघ्न अवघे निरसोनी जाते. मनी धरावे तेच होते, विघ्न अवघे निरसोनी जाते. कृपा केलिया रघुनाथे, प्रचिती येते. श्रीराम श्रीराम श्रीराम. ब्रह्मरंध्र कुणाचं एकदम खाली गेलंय, तिथे वार पडल्यामुळे ती मान ब्रह्मरंध्र
द्यायचं. बंधन जाणवतात ते. मास्टर्स श्रीराम, श्वासावर लक्ष द्या. श्रीराम, 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 श्रीराम. श्वासावर लक्ष द्या. श्वासावर लक्ष देत देत आपल्या हृदय चक्रात या. श्वास हळूवार हृदय चक्रात घेऊन जा. राम. सगळी ऊर्जा तुमचे शरीरभर पसरली आहे मास्टर्स. जो भाग दुखतोय त्या भागाला सॉरी म्हणा. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय. मला क्षमा कर, क्षमा, आय एम सॉरी. आपल्या शरीरालाही क्षमा मागा. मला क्षमा कर. प्रत्येक सेलची स्वतःची ओळख आहे. प्रत्येक पेशीची, सेलची, अवयवाची. त्यांना क्षमा मागा. कारण आपणच आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो मग मला असं झालं तसं झालं. आय एम लव, आय लव यू. आय एम लव, आय लव यू. आय एम लव, आय लव यू. स्पंदनांना बघा हृदयात. ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या माता लल्लेश्वरी, समर्थ रामदास स्वामी, ही ऊर्जा कनेक्ट झाली होती. मास्टर्स मारुती राया, श्रीराम, माता सीता, महादेव, महादेवी, सूर्यनारायण भगवान आणि चंद्रमा. सगळ्यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. आपल्याला विनंती करते की श्वासावर या. हळूहळू चेतनतेकडे या मास्टर्स. कुठेही घाई करू नकास. खूप ऊर्जा आहे, नाही तर डोकं दुखेल, त्रास होईल. अगदी हळूवारपणे. जेव्हा आपले शरीर आपल्याला सांगेल, सूचना देईल, कुठेही धसडफसड करायची नाहीये. प्रचंड ऊर्जा आहे. मास्टर्स, आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यात. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ज्ञानी, ध्यानी, शाकाहारी झालेत. सगळे शेतकरी, शेतमजूर,
कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वस्त्र, पशु पक्षी आम्ही सगळी जण सुरक्षित आहोत, आनंदित आहोत. आमची घरं सुरक्षित आहे, आनंदित आहे. सगळीकडे शांतता निर्माण झाली आहे. या विश्वात सगळी शांतता आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. दोन हात आपल्या डोळ्यांवर आणि ब्रह्मरंध्रावर. कसं वाटलं? बरं वाटलं? खूप धन्यवाद मास्टर्स. मी आता रजा घेऊ का? नमस्कार ताई. मला एक कार्यक्रमाविषयी माझं बोलून झालंय. मला हे म्हणायचं होतं की जसं आयोजनासाठी तुमचे धन्यवाद आहेत ना, तसं मला रोहिणीताई हरवदयांचे खूप आभार मानायचे आहेत. ते अतिशय यशस्वीपणे कार्यक्रमासाठी त्या सतत झटत आहेत आणि अतिशय सुंदर कोऑर्डिनेटर म्हणून खूप सुंदर काम रोहिणीताई करतात. त्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहेत म्हणून आम्हाला ही मालिका आमच्यापर्यंत पोहोचतीये. व्यवस्थित कुठलंही नियोजनामध्ये काहीही गडबड न होता अगदी व्यवस्थितपणे हे सुरू आहे ती रोहिणीताईंमुळे. म्हणून खरं तर रोहिणीताईंचे विशेष आभार आहेत. आणि दीपालीताईंचे तर एडिटिंगसाठी आहेतच, प्रश्नच नाही. पण मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या ज्या साधक आहेत आपले त्यांचेही आभार मानायचे आहेत. कारण नवरात्राच्या व्यस्ततेतून सकाळी 8:30 ला जमणाऱ्या श्रवणाचा भार उचलणारे आपले साधक आहेत. त्या सर्वांचे आभार. कारण श्रोता जेव्हा काही मिळवत असतो, तेव्हा आयोजकांना आणि तो जेव्हा व्यक्त करतोय, तेव्हा त्या आयोजकांचा आणि त्या वक्त्याचा उत्साह वाढतो आणि म्हणून मला सर्व आपल्या साधकांचेच आभार मानायचे आहेत. कारण श्रोत्याशिवाय वक्त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. आपण सगळेजण जमतोय आणि मला एवढं जमलं नव्हतं खरं तर नवरात्रामध्ये खूप व्यस्तता होती. पण सगळेजण आहेत म्हणून आपला कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने चालू आहे. म्हणून मला आपल्या सगळ्या साधकांचे, रोहिणीताईंचे, दीपालीताईंचे आणि तुमचे आभार मानायचे आणि आम्हाला त्याच्यामुळे खूप आनंद मिळतो आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. त्यांची